सर्वांना नम्र विनंती की काही वेळाने जेव्हा ग्रुप आपला फुल होईल मायक्रोसॉफ्ट टीम, त्यानंतर आपल्या गुरुवंदन व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला एक YouTube लिंक शेअर केलेली आहे. त्याच्या आधारे उर्वरित नंतर सहभागी होणारे सर्व जे पार्टिसिपंट्स आहेत ते हा कार्यक्रम YouTube लाईव्ह पाहू शकतील. त्याची लिंक आम्ही गुरुवंदन व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केलेली आहे. सर्व मुख्याध्यापकांना नम्र विनंती की ती लिंक आम्ही मुख्याध्यापक ग्रुपवर सुद्धा शेअर केलेली आहे. आपण आपापल्या सर्व पालकांच्या व्हॉट्सअप समूहावर ती सोबतच किंवा आता कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सुद्धा शेअर करू शकता, जेणेकरून कोणत्याही पार्टिसिपंट्सना कार्यक्रम दिसणार नाही, ऐकू येणार नाही, असं घडणार नाही. सर्व पालकांना नम्र विनंती पुन्हा एकदा की त्यांनी आपापले व्हिडिओ शट ठेवावे आणि ऑडिओ म्यूट करावेत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. प्रमुख वर्णी आदरणीय विश्वस्त श्रीमती माधवी नांदोसकर मॅडम यांनी लावलेली आहे. माधवी नांदोसकर मॅडम नमस्कार. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात मॅडम. हॅलो मॅडम. सर्व विश्वासांच्या परवानगीने आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. मॅडम सुरुवात करा. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. नमस्कार सर्वांना, शुभ संध्या. गुरुवंदन या कार्यक्रमास उपस्थित सर्व सन्माननीय वंदनीय मान्यवर मंडळी, विश्वस्त मंडळ तसेच आजच्या आमंत्रणाचा स्वीकार करून इंटरनेटच्या माध्यमातून कार्यक्रमाला उपस्थिती देणारे प्रेक्षक, श्रोतृ वर्ग, आमचा आजी माजी विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग, शिक्षक वर्ग या सर्वांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शिक्षण महर्षी कमर राऊत सर तसेच सर्व विश्वस्त मंडळ यांच्या वतीने मी मेघा परब आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीताने करीत आहोत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. विकास हायस्कूल इंग्रजी प्राथमिक विभागाच्या ज्येष्ठ संगीत शिक्षक श्रीमती स्वाती देशमुख मॅडम या आता आपणासमोर स्वागत गीत सादर करीत आहेत. सर्व पालकांना नम्र विनंती की त्यांनी व्हिडिओ शॉट ठेवावेत. विकास हायस्कूल इंग्रजी प्राथमिक विभागात गेली 21 वर्ष संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मी आपल्या शाळेच्या CEO कैलासवासी
राऊत मॅडम व कैलासवासी सुधीर फडके यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून आपल्या समोर एक स्वागतगीत सादर करत आहे. गमपणी मपणी सा निसा नि प नि प म प म ग म ग म ग सा नि सा ग म प स्वागत करीतो मानून आला, स्वागत करीतो मानून आला, आमुच्या विनंतीला गमपणी मोद बहु झाला, आम्हाला मोद बहु झाला. गमपणी मग सानी साग मंदिर साधे सरस्वतीचे ध्येय आमुचे उपासनेचे आशीर्वचही असो आपुला मंगल समयाला गमपणी मोद बहु झाला, आम्हाला मोद बहु झाला. गमपणी निसनी पणी प म प म ग म ग म ग सा नि सा ग शून्य मंडळी जमला मेळा स्नेहा मावर दाऊनियाला मुदित मनाने हृदय भरोनी करीतो स्वागताला गमपणी मोद बहु झाला, आम्हाला मोद बहु झाला. स्वागत करीतो मानून आला, आमुच्या विनंतीला गमपणी मोद बहु झाला, आम्हाला मोद बहु झाला. धन्यवाद मॅडम. थोर शिक्षण तपस्विनी कैलासवासी विद्या परशुराम राऊत मॅडम यांच्या शिक्षण क्षेत्रातील बहुमोल आणि अतुलनीय अशा योगदानामुळे त्या सदैव चिरंजीवच आहेत. किंबहुना त्यांचे योगदान हे शब्दात येत आहे. शिक्षकी पेशातील सगळी महत्वाची पदे मॅडम यांनी अतिशय मेहनतीने परंतु समर्थपणे पेलली. त्यांचा अलौकिक असा जीवनपट विद्या जीवनामृत या चित्रचरित्रात प्रतिबिंबित झालेला आहे. दिनांक 20 जानेवारी 2019 रोजीच्या विद्या जीवनामृत चित्रचरित्र प्रकाशन सोहळ्याचे आपण सारेच साक्षीदार आहोत. साहित्य, संगीत, कला या सोबतच विविध शास्त्रे, गणित, तंत्रज्ञान या साऱ्याचा त्यांना व्यासंग लाभलेला होता. 1962 पासूनच्या संस्थेच्या वाटचालीत राऊत मॅडम यांचे योगदान पाहू जाता मॅडमचे व्यक्तिमत्व हे एक प्रकारच्या बहुआयामी आणि तेजस्वी अशा रत्नाप्रमाणेच होते असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. विद्यापीठात सोसायटी स्वामी रामानंद एज्युकेशन सोसायटी या दोन्ही शिक्षण संस्थांमधून आज मितीला लक्षावधी विद्यार्थी विविध शाळांमधून शिक्षण प्राप्त करून उच्च विद्या विभूषित झालेले आहे. त्यापैकी विकास हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, विकास महाविद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, स्वामी शामानंद हायस्कूल, विद्या विकास माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेज वांगणी, मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग अशा अनेक शाळांचा समावेश या उच्च विद्या विभूषित मुलांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय स्पृहणीय असे काम ते करत आहेत. या बरोबरीने राऊत मॅडम यांच्या कलाभिरुचीतून सुमारे 40 वर्षांपूर्वी साकार झालेले डॉक्टर वाशम भटकर संगीत विद्यालय हा संस्थेचा एक महत्त्वाचा विभाग आहे. संगीत, गायन, वादन, नृत्य या विषयांमध्ये आजवर सहस्रावधी विद्यार्थ्यांनी या सर्व कलांमध्ये नैपुण्य प्राप्त केलेले आहे. राऊत मॅडम यांच्या संकल्पनेतून
दरवर्षी संगीत विद्यालयातर्फे साकारली जाणारी गुरुपौर्णिमेची गुरुवंदना हिचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. विख्यात संगीतकार कैलासवासी सुधीर फडके अर्थात बाबूजी यांच्या संगीताच्या त्या निस्सीम चाहत्या होत्या. त्यामुळे त्यांच्या स्वरासुरांचा वारसा बाबूजींच्या प्रत्येक स्मृतिदिनी मॅडमच्या नियोजनातून दरवर्षी आमचे विद्यार्थी आजवर जपत आले आहेत, यापुढेही जपणार आहेत. दरवर्षी आयोजित होणाऱ्या या संगीत स्पर्धांमध्ये, या गायन स्पर्धेमध्ये मुंबई तसेच उपनगरातील मुंबई बाहेरील पुण्यामधून सुद्धा अनेक विद्यार्थी दरवर्षी या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. संध्याकाळच्या वेळेस ही स्पर्धा खुल्या गटातील अनेक स्पर्धकांसाठी खुली असते. त्यामध्ये दरवर्षी स्पर्धक संख्येचा प्रतिसाद हा वाढता आहे आणि त्याशिवाय ते यशही प्राप्त करीत आहेत. अशा असंख्य वेगवेगळ्या योगदानातून आमच्या सगळ्या शिक्षण संस्था या घडत आलेल्या आहेत. कार्यक्रमात पुढे जाताना आणि प्रास्ताविकाच्या शेवटाकडे येताना संत ज्ञानेश्वर माऊलींची एक रचना मला आठवते, ती अशी की मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड, अंगणाचं झाड कैवल्याचे. या ज्ञानाचा उजेड मॅडम आपल्याला देऊन गेलेले आहेत आणि त्या विद्या विकासाच्या परिवारामध्ये त्यांनी ते कल्याणाचे झाड, कैवल्याचे झाड बीजांकुरित केलेले आहेत. आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे आणि आपण सारे याच सावलीखाली आज आपले जीवन आक्रमित करत आहोत. पुनश्च एकदा मॅडमच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून आजचा गुरुवंदन हा कार्यक्रम आपण मॅडमच्या स्मृतींसाठी समर्पित करीत आहोत. सर्व शिक्षक वर्गातर्फे आपले प्रातिनिधिक आदरांजली मनोगत व्यक्त करण्यासाठी आपणासमोर येत आहेत. वांगणी शाळेतील संगीत शिक्षिका श्रीमती कनका मॅडम. नमस्कार. उपस्थित आदरणीय अतिथी मान्यवर, कैलासवासी श्रीमती विद्या परशुराम राऊत मॅडम या वटवृक्षाच्या सावलीत सुखावल्यांपैकी मी विद्या विकास एज्युकेशन सोसायटी वांगणी येथील संगीत शिक्षिका श्रीमती दलाल राऊत मॅडम विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा बहुमान मला मिळाल्याबद्दल मी शतशः आभारी आहे. अर्थातच हा वटवृक्ष आहे ज्ञानप्रसार व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीच्या ध्यासाने बहरलेला, फळांनी ओतप्रोत भरलेला आणि म्हणूनच विनयाने झुकलेला. त्यांच्या कार्याचा आवाका क्षितिजाप्रमाणे वाटतो. काही शब्दात व्यक्त न होणारा अथक सर्वकष व नियोजनबद्ध विकासात्मक शिक्षणाचा पाया ठरवूनच मुंबईत विक्रोळी घाटकोपर, ठाणे जिल्ह्यात वांगणी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात रेड्डी अशा या संस्थेच्या शाखा विस्तारल्या. अर्थातच दर्जेदार शिक्षणामुळे संस्थेस नावलौकिक प्राप्त झाले. 1968 मध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून पालिकेच्या घाटकोपर येथील शाळेतून सुरुवात करून पुढे विकास हायस्कूलच्या मुख्याध्यापक, ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ विक्रोळी विभागाच्या प्रमुख, दादर शारदाश्रम शाळेच्या अकॅडमी काउन्सिलच्या सदस्य, मुंबई विद्यापीठेच्या सिनेट सदस्य, मुंबई पूर्व उपनगरातील स्काउट गाईड संघाच्या उपाध्यक्ष अशा अनेक पदांचा कार्यभार त्यांनी यशस्वीरित्या सांभाळला. शास्त्र, कला, संगीत हे त्यांचे प्रिय विषय. डॉक्टर वाशा मटकर संगीत विद्यालय सुरू करून संगीत क्षेत्रातील अभिजात कला विषयांचे दालनच खुली करून दिले. त्याची प्रचिती शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमातून उपक्रमातून अनुभवास येते आणि या सर्वात त्यांना भरभक्कम साथ होती ती शिक्षण महर्षी श्री पम राऊत सर यांची. एखाद्या नदीप्रमाणे ही ज्ञानगंगा आपल्या आजूबाजूचा प्रदेश म्हणजेच त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या सुजलाम सुफलाम करत अशा एक ना अनेक पैलूंचा साक्षात्कार त्या क्षेत्रातील प्रत्येकांना नक्कीच अनुभवास येत असतो. त्याचेच प्रतीक म्हणजे त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून 2001 मध्ये भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ
राऊत मॅडम यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. खसखशीच्या कणसासारखे त्यांचे जीवन भरगच्च अशा गुणांनी व्यापले होते. त्यांनी पेटवलेली ही ज्ञान साधनेची मशाल पुढे अशीच कायमस्वरूपी धगधगीत राहील यात तीळ मात्र शंका नाही. आणि म्हणूनच विद्याविकास परिवारातील प्रत्येकाच्या मनात हे काव्य सहज तरळले. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आणि याच विश्वासाने त्यांना हे आमचे शतशः गुरुवंदन. धन्यवाद. धन्यवाद कनका दलाल मॅडम. कार्यक्रमात यानंतर आपण व्याख्यानमालेला सुरुवात करीत आहोत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मॅडमना शास्त्राची, गणित विषयाची, तंत्रज्ञानाची अतिशय आवड होती. त्या दृष्टिकोनातून आजच्या काळाशी सुसंगत अशा तंत्रज्ञान विषयाकरता आज आपल्याकडे मान्यवर वक्ते आहेत श्रीयुत भूषण पांगम सर. सरांचा परिचय करून देण्यासाठी मी डॉक्टर शुभदा देशपांडे मॅडम यांना आमंत्रित करते. प्राध्यापक शुभदा देशपांडे मॅडम, विकास महाविद्यालय. धन्यवाद मॅडम. नमस्कार. गुरुवंदन कार्यक्रमासाठी आम्हाला लाभलेल्या प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय करून देण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. प्रगतीच्या किंवा विकासाच्या सगळ्या वाटा शहराला जाऊन भिडतात, कारण शहरं ती प्रगती आणि विकास वृद्धिंगत करण्याच्या संधी उपलब्ध करून देतात. ही जरी वस्तुस्थिती असली तरी सुद्धा खेड्यातली प्रगती आणि विकासाच्या वाटेवर भरधाव वेगाने आगेकूच करण्याचं सामर्थ्य देणारी प्रज्ञा आणि प्रतिभा लपलेली असते. याचं भान ठेवून ही प्रज्ञा प्रतिभा शोधून तिला योग्य ते कोंदण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही मोजक्या पण धडपड्या व्यक्ती अहोरात्र कार्यरत असतात. आजचे आपले पहिले व्याख्याते आदरणीय श्री भूषण पांगम सर हे असंच एक धडपड व्यक्तिमत्व. महाराष्ट्रातल्या एका कोपऱ्यात घोटगेवाडी नावाच्या छोट्या खेड्यात जन्मलेल्या पांगम सरांचा शिक्षण प्रवास काही अंशी खडतर पण ध्येयाने भारलेला होता. अभ्यासामध्ये विशेष प्रावीण्य आणि प्रथम क्रमांक हे समीकरण नेहमीच आपल्या नावाशी जोडत बेळगाव आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी राहताना गैरसोयींची तमा न बाळगता कोल्हापूरच्या KIT मधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी मिळवलेल्या या गुणवंत विद्यार्थ्यांनी पुण्या मुंबईचा चाकोरीबद्ध प्रगतीचा रस्ता न धरता केवळ आणि केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. रोबोटिक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, पायथॉन प्रोग्रामिंग यासारखे अद्ययावत विषय आज ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवतात. इंजिनिअरिंग मधलं प्रोग्रामिंगचं ज्ञान 4वी-5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अभिनव उपक्रम ते राबवत आहेत. आणि विशेष उल्लेख करावा म्हणजे अलीकडेच जाहीर झालेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचं वैशिष्ट्य असं की विद्यार्थ्यांची तार्किकता आणि विचारशक्ती विकसित होण्यासाठी त्यांना 6व्या इयत्तेपासूनच कोडिंग किंवा प्रोग्रामिंग चा समावेश त्यांच्या शिक्षणामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे. पण विशेष महत्वाचं म्हणजे भूषण पांगम सरांच्या ज्ञानाश्रम ई-स्कूल या अभिनव प्रायोगिक उपक्रमांचं माहेरघर असलेल्या संस्थेत गेल्या 2 वर्षापासून 3री पासूनच कोडिंग शिकवायला सुरुवात झालेली आहे. केवळ भरभरून गुण मिळवणं म्हणजे विद्यार्थी जीवनाची इति कर्तव्यता नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याचा बहुअंगी व्यक्तिमत्व विकास हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून त्या मार्गावर सातत्याने कार्यरत असलेल्या ज्ञानाश्रम ई-स्कूल या डिचोली गोवा इथल्या संस्थेचे संस्थापक संचालक असलेले श्री भूषण पांगम सर आज आपल्याशी तंत्रज्ञान आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर संवाद साधणार आहेत.
तर संस्थेच्या वतीने या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आणि यानंतरची सूत्र आपल्या हातात, कार्यक्रमाची सूत्र आपल्या हातात. मेघा मॅडम, मला वाटतं सरांना सुरुवात करू द्या ना आता. होय होय मॅडम, आपणच विनंती करा. सर, यानंतरच्या कार्यक्रमाची सूत्र आपल्याकडे सोपवताना मला आनंद होतो. धन्यवाद देशपांडे मॅडम. स्वर्गीय राहुल मॅडम वंदन करतो. विद्या विकास स्वामी समर्थ एज्युकेशन सोसायटीचे सर्वांचं मी धन्यवाद मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आदरणीय शिक्षक बंधू भगिनी, पालक, विद्यार्थी यांचं सुद्धा मी धन्यवाद मानतो प्रथमतः. तर आज माझा विषय आहे तो तंत्रज्ञान व व्यक्तिगत विकास याच्याबद्दल मी बोलणार आहे. तर याच्यावर बोलायच्या अगोदर मला हे आवडेल की सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये काय मला अपेक्षित नाही त्याच्याबद्दल आपण बोलूया आणि नंतर आपण डिटेलमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल आणि जेणेकरून ते काय होईल आपल्याला उपयोगी पडेल याच्याबद्दल आपण काय करणार आहोत डिटेलमध्ये बोलणार आहोत. तर पहिल्यांदा मी बोलणार आहे म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला थोडंसं स्लो आहे, त्यामुळे प्रेझेंटेशन यायला थोडासा वेळ होतोय. तर मला काय अपेक्षित आहे, तर सध्याची शिक्षण पद्धती आहे ती मला वाटतं की स्पर्धाला जास्त महत्त्व दिले जातं, सर्टिफिकेट ओरिएंटेड आहे. याच्याबद्दल मी थोडक्यात बनणार आहे. निव्वळ अर्थार्जन आहे, त्याच्यामध्ये अतिरिक्त उपभोग घेतला जातो आणि दिखावा केला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये सोशल स्टेटस साठी आपण काय करतो, शिक्षणाचा देखावा पण करतोय. याच्याबद्दल मी दोन वाक्यात पटकन काय करणार आहे, बोलणार आहे, जेणेकरून आपल्याला टेक्नॉलॉजी बद्दल जास्त बोलता येईल. तर पहिल्या पॉइंटवर मी बोलतोय स्पर्धा. जनरली आपण काय बोलतो, तर स्पर्धा खूप आहे. आपल्या मुलाला काय मिळायला पाहिजे, पहिला नंबर मिळायला पाहिजे, 95% मार्क्स मिळायला पाहिजे, 99% मार्क्स मिळायला पाहिजे. त्याला म्हणजे जो अभ्यास केला जातो तो स्पर्धेसाठी केला जातो. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक फोटो दाखवला. प्रत्येक जण काय करतोय, पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. हे पालकाची पण वृत्ती तशीच झालेली आहे, विद्यार्थ्यांची पण वृत्ती तशीच झालेली आहे. मी कुणालाही दोष देत नाहीये, फक्त मला जे वाटतं ते मी सांगण्याचा काय करतोय, प्रयत्न करतोय. तर दुसरी गोष्ट आपल्याला काय बघतोय, तर निव्वळ अर्थार्जन करणं हा त्यामागचा उद्देश झालेला आहे. शिक्षण का घ्यायचं, तर त्याच्यापासून मला काय मिळतं, पैसा मिळायला पाहिजे. कुठलं क्षेत्र निवडायचं, ज्याच्यामध्ये डिमांड आहे, ज्याच्यामध्ये जास्त पैसा मिळतो, त्याला ते शिक्षण घ्यायचं. मग याच्यामध्ये मुलाचा कल कुठे आहे, त्याला काय आवडतं, याला प्राथमिकता दिली जात नाहीये. त्यामुळे निव्वळ अर्थार्जन हे मला अपेक्षित नाहीये. तिसरी गोष्ट आपण बघणार आहोत की अतिरेक उपभोग म्हणजे काय. इथे मी टेक्नॉलॉजी बद्दल पण थोडक्यात बोलणार आहे. तर काय केलं जातं की मी मॅनेजमेंट वगैरे अशा ठिकाणी बघितलंय की विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं नॉलेज दिलं जातं की आपल्याला जास्तीत जास्त पैसा कमवायचा आहे, मार्केटिंग करायचं आहे आणि पैसा कमवायचाच आहे. तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला काय करायचं आहे, ते प्रॉडक्ट बनवायचे आहे. मग टेक्नॉलॉजीचा आपण काय करतो उपयोग, इथे जास्तीत जास्त नफा कमवणं अशा प्रकारचं शिक्षण तिथे काय केलं जातं, दिलं जातं. आणि ते पण मला काय नाही अपेक्षित नाही आहे. तर चौथा मुद्दा आपला आहे दिखावा, सोशल स्टेटस. तर शिक्षण कुठे घ्यायचं, तर ज्या ठिकाणी पैसे जास्त आहेत, म्हणजे फी जास्त घेतली जाते, तिथे स्टेटस आपला सोशल स्टेटस त्यामुळे काय करतो, वाढतो. त्याच्यासाठी दिखाव्यासाठी सुद्धा शिक्षण घेणाऱ्याच्या पालकांची संख्या सुद्धा मी बघितली तर मोठी आहे. परत एकदा मी रिक्वेस्ट करतो की हे माझं वैयक्तिक मॅटर आहे, मला कोणालाही दुखवायचं नाहीये. तर मी जे काय ऑब्झर्व करतोय ते मी थोडक्यात सांगण्याचा मी काय करतोय, प्रयत्न करतोय. तर नंतर आपण बघणार आहोत, तर ढोबळ मनाने मला काय अपेक्षित आहे, 3 स्तरावर मी याची हे करणार आहे, चर्चा करणार आहे, व्यक्त करणार आहे. तर पहिली आहे ती व्यष्टी. शिक्षण हे काय असायला पाहिजे, तर व्यक्तीचं काय करणार, व्यक्ती सापेक्ष असायला पाहिजे. म्हणजे व्यक्तीला काय यायला पाहिजे, तर जीवनातील समजा चढ उतार सुद्धा त्याला काय करता यायला पाहिजे, म्हणजे त्याच्याशी सामोरा जाता यायला पाहिजे, असं शिक्षण त्याला मिळायला पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक खरी आहे माहीत नाही मला, व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली. एक असा विद्यार्थी होता जो पहिल्यापासून खूप हुशार होता. त्याला जेई मध्ये चांगले मार्क मिळाले, जेई ऍडव्हान्स मध्ये मिळाले. तो IIT ला गेला. IIT ला गेल्यानंतर त्याला तिथे पण त्याने चांगलं हे केलं, डिस्टिंक्शन मध्ये त्याचं सिलेक्शन झालं, कॅम्पस इंटरव्ह्यू. तो अमेरिकेला गेला.
त्याला काय मिळालं की भरपूर पगाराची काय मिळाली, नोकरी मिळाली. आता भरपूर पगाराची नोकरी झाली त्यामुळे त्याचं काय आलं की जेव्हा नोकरी एकदा काही कारणास्तव त्याची गेली तेव्हा तो काय करू शकला नाही, तो त्याचा पराजय त्याला तो पचवू शकला नाही. आणि जेव्हा त्यांनी परत प्रयत्न केले तेव्हा जेवढा त्याला पगार होता तेवढं मिळत नव्हतं त्याला. त्यामुळे त्यांनी नाईलाजास्तव काय केली, आत्महत्या केली. म्हणजे आपण काय करतो शिक्षणामध्ये अशा प्रकारचं काय शिकवलं जात नाही की जीवनामध्ये चढ उतार, आपण पराजय आला जय आला तर कसे पचवायचे. फक्त काय केलं तर विन विन सिच्युएशन, म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे, फक्त काय करायचंय तुम्हाला पराजय नाही करायचंय, तुम्हाला विन करायचं. आणि तशा प्रकारचं सिच्युएशन मुलांना काय केलं जातं, दिलं जातं. तर दुसरं आपण बघतोय की मी तुम्हाला इथे काही हे दाखवतोय, हे संपूर्ण खेडेगावातले विद्यार्थी आहेत बघा. त्यांना काय केलं जातं, तर एक फोटो बघा, यायला थोडासा वेळ जातोय बहुतेक. तर 2-3 फोटो मी इथे शेअर करतोय. नेट प्रॉब्लेममुळे थोडासा काय होतोय तिथे वेळ होतोय. तर पहिल्या फोटोमध्ये मी दाखवलंय की मुलं काय करतायत तर प्रॅक्टिकल नॉलेज घेत आहेत. इथे बघा एक भात मळणी वगैरे असतं, कापणी असतं, त्याच्याशी रिलेटेड काय असतं, 1-2 फोटो मी शेअर केलेला आहे. तर दुसरा फोटो जो आपला आहे तिथे मुलं काय करतायत तर उटणं बनवतायत. आणि या उठण्यासाठी त्यांना काय केलं नाही, ती कोणतीही मदत केली जात नाही. तर ती स्वतः काय करतायत, शोधून काढतायत. मुलं हुशार आहेत, ती काय करतायत छोटा नेटवरनं शोधून काढतायत उठणं कशा प्रकारे बनवलं जातं, त्याचं मार्केटिंग कसं करायचं. इथे काय करतायत ते अनुभव घेत आहेत टेक्नॉलॉजीचा. इथे पण टेक्नॉलॉजीचा उपयोग काय केला जातो, इथे केला जातो. तिसऱ्या फोटोमध्ये मी दाखवलंय की अशाच प्रकारचा एक अनुभव विद्यार्थी एका डोंगरावर जाऊन म्हणूया तर त्या ठिकाणी ते काय करतायत घेत आहेत. म्हणजे शिक्षण हे काय असायला पाहिजे, व्यष्टी म्हणतो त्याच्याशी पहिला स्तर आहे आपला तो व्यक्ती आहे. दुसऱ्या स्तरामध्ये आपण बघणार आहोत की समष्टी म्हणजे काय, समाजातील प्रश्न, समस्या आकलनाची व सोडवण्याची त्याला समज यायला पाहिजे. तर आताच्या शिक्षणामध्ये आपण जर बघितलं तर आत्मकेंद्रित झालेलो आहे. आपण काय म्हणतो, स्वतःचा विचार केला जातो आणि बाकीचा विचार केला जात नाही आहे. जगामध्ये काय चाललंय त्याचा विचार जनरली काय करत नाही, आपण करत नाही. किंवा समाजाची उपयुक्तता आपण काय करू शकतो हे काय केलं जात नाही, तेवढा बघितलं जात नाही. तर त्याच्याशी रिलेटेड मी एक तुम्हाला फोटो इथे दाखवतोय. गेल्या वर्षी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की भयानक पाऊस पडलेला. तर सगळ्याच ठिकाणी कोकणातच नाही तर बहुतेक सगळ्याच ठिकाणी पाऊस पडलेला. तर त्याच्यामध्ये आपला एक असा एक ग्रुप आहे बघा, त्याच्या ग्रुपमध्ये प्रत्येक म्हणजे त्यावेळी काय होत होती, मदतीचा ओघ चालू झालेला, सगळीकडे मदत येत होती. मग या ग्रुपने काय विचार केला की त्यांच्यामध्ये अशी एक भावना निर्माण झाली की आपणही काय करूया, सगळ्यांना मदत करूया. मग त्यांनी काय केलं, स्वतःचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांकडे काय केली, मदतीची याचना केली, मदत मागितली. ते मदत गोळा केली आणि ती काय केली त्यांनी सगळ्यांना म्हणजे थोडी 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 करून ज्यांना ज्यांना गरज होती त्या ठिकाणी वाटली. त्याच्यामध्ये एक मी पर्टिक्युलर फोटो घेतलाय तो बघा, आजी आजोबांचा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मला काय सांगायचंय तुम्हाला, तर जेव्हा ही मदत घेऊन तिथे गेली तेव्हा ते आजी आजोबा अक्षरशः काय केले, रडले. का रडले, आणि ते म्हणायला लागले की ऍक्च्युली आम्ही तुम्हाला मदत करायला पाहिजे होती पण तुम्ही आम्हाला काय करताय, मदत करताय. म्हणजे शिक्षणामध्ये हे असायला पाहिजे. म्हणजे आपण का बा दुसऱ्याला मदत करायला पाहिजे, पण ती बघितली तर काय होते, म्हणजे आत्मकेंद्रित झाल्यामुळे आपण दुसऱ्याला मदत करायला पाहिजे ही लहान वयाच्या मुलात जर आपण भावना निर्माण केली तर डेफिनेटली ते पुढे काय करणार आहे, त्याचा उपयोग नक्कीच करणार आहे. हे झाले दुसरे 2 पॉईंट. तर मला तिसरा पॉईंट सांगायचा आहे की सृष्टी म्हणजे काय, तर आता बघतोय की पर्यावरणाचं शोषण खूप प्रकारे चाललेलं आहे. त्याचं संवर्धन करणे गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, टेक्नॉलॉजी पण वापरू शकतो. टेक्नॉलॉजीचा वापर करून ही मुलं काय करतात बघा. पहिला जो मी फोटो दाखवलाय अजून आलं नाही बहुतेक याच्यावर. तर तिसरा ऑप्शन आहे तो आपला सृष्टी आहे, फोटो येईल बघा तिथे. तर त्याच्यामध्ये पहिला विद्यार्थी काय करतायत तर बायोडायव्हर्सिटी बद्दल माहिती गोळा करतायत. नेटवरनं ते काय करतायत, माहिती गोळा करतायत आणि त्याच्यावर काय डेव्हलप करतायत. त्यांच्याकडे जे काय म्हणजे ते वेगवेगळ्या प्रत्येकाचं राखी बनवण्याचं कौशल्य काय असतं, वेगळं असतं. प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी वेगळी असते.
त्याच्यासाठी ते गुगलचा पण काय करतायत उपयोग घेत आहेत. आपल्याला नेक्स्ट पिक्चर मध्ये आपण बघतोय की सगळेजण रंगपंचमी खेळतायत. इथे पण काय झालंय बघा, रंगपंचमी खेळण्यासाठी ते काय करतायत तर स्वतः रंग बनवतायत. मॅडम तो नाही दिसत आहे माझा, काय दिसतोय? नाही दिसत आहे सर. नाही नाही, कोणीतरी बोला सर तुम्ही. हा? नाही, फक्त आवाज येतोय. हा, आता दिसलं आता होतं. कोणतरी प्रेझेंट. इथे बघा तिसऱ्या फोटोमध्ये मी काय दाखवलंय तर तिसरा फोटो आलाय. तर तिसऱ्या फोटोमध्ये मी दाखवलंय की मुलं काय करतायत की रंगपंचमी खेळतायत. रंगपंचमी कशी खेळतायत तर स्वतः ते काय बनवतायत, ते पिचकारी वगैरे म्हणतो आपण, ते स्वतः बनवतायत. त्याच्यासाठी ते सुद्धा काय करतायत, कुठे कुठे सर्च करतायत आणि सर्च करून वेगळ्या प्रकारची. त्यामुळे इथे काय होते सांगा, विद्यार्थ्याच्या मनामध्ये क्रिएटिव्हिटी येते. आपण काय वेगळं काहीतरी बनवायला पाहिजे आणि नॅचरल रंगाच्या साहाय्याने ते रंगपंचमी खेळतात. इकडचा एक पण विद्यार्थी असा नाही दिसणार की त्यांनी काय केलंय, केमिकल्स रिलेटेड वगैरे रंग वापरले आणि रंगपंचमी खेळली, असं होत नाहीये. म्हणजे आपल्याला शिक्षणामध्ये सृष्टीचा सुद्धा काय असायला पाहिजे, समावेश असायला पाहिजे. तर माझा नेक्स्ट पॉईंट आहे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या क्षमता. तर मी काय म्हणतो तर क्षमता ही सध्या गुणावर मोजली जाते. गुण त्याला 100%, 90% मिळाले तर तो चांगला आहे असं आपण म्हणतोय. पण माझा तर ऑब्झर्वेशन आहे असं आहे की 95 मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्याला सुद्धा साधे सायन्स संकल्पना येत नाहीये. त्यांनी कशाचा अभ्यास केलाय तर फक्त गुणासाठी म्हणजे पर्सेंटेज मिळवण्यासाठी अभ्यास केलेला आहे. आणि मला वाटतं ते क्षमता ही परीक्षेतील गुणावर मोजली जाऊ नये असं माझं मत आहे. तर नेक्स्ट पॉईंट आपण घेतोय की माझ्या मते विद्यार्थ्यामध्ये अध्ययनाच्या अमर्याद क्षमता असतात आणि मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर विद्यार्थ्यामध्ये खूप काही काही असतं, पण आपण काय करतो की तुला जमणार नाही, हे तुला येणार नाही, अशा प्रकारे आपण त्याला काय करत असतो, मागे खेचत असतो. त्यामुळे आपण म्हणू शकतो की विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये अमर्याद क्षमता असतात. आता त्या अमर्याद क्षमता कशा आहेत त्या पण मी तुम्हाला काहीतरी 2-3 उदाहरणं करून सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर आपण बघूया क्षमता विकसित करण्यासाठी त्याचं काय करावं लागेल. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, त्याची आवड कुठे आहे, कल कुठे आहे, याप्रमाणे वर्गीकरण करावं लागेल. का करावं लागेल तर आता आपण बघतो की एखादा समजा विद्यार्थी इंजिनिअरिंगला गेला तर दुसरा पण त्याचा इंजिनिअरिंगलाच जातो. त्याच्या आवड काय ते नाही बळत. आणि असं तर बघितलं तर कित्येक विद्यार्थी इंजिनियर झालेले आता बँकेमध्ये काय करतायत, काम करतायत. पण त्यांना ते आवडत नव्हते तरी पण काय करा, त्याचे स्कोप होता म्हणून ते गेलेले. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला काय बघायला पाहिजे की त्याचा आवड कुठे आहे, कल कुठे आहे आणि त्याच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन होणं काय गरजेचं आहे. शिक्षकांना मार्गदर्शन होणं गरजेचं आहे, तसं कुटुंबांना सुद्धा मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्याला काय असायला पाहिजे, सुसंगत वातावरण असायला पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा आपल्याला काय करता येईल, त्याच्यासाठी करता येईल. तंत्रज्ञानाचा वापर कसा मुलं करू शकतात याच्यासाठी एक मी इथे फोटो एक शेअर केलेला आहे बघा. इथे काय करतायत मुलं ताक बनवतायत. ह्या मुलांना ताक म्हणजे प्यायचं माहित होतं, पण कसं बनवायचं ते माहित नव्हतं. तर त्यांना काय दिलंय की त्यांना सांगितलं गेलं की कुणालाही न विचारता तुम्ही काय करायचंय, ताक बनवायचं आहे. तर ताक बनवण्यासाठी त्यांनी काय केलंय तर एकाच्या डोक्यामध्ये पटकन प्रकाश पडला, चला आपण युट्यूबवर जाऊया आणि ताक बनवण्याची काय करूया, कसं बनवलं जातं ते त्यांनी काय केलं, शोधून काढलं आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि ते विकलं पण, बाजारामध्ये काय केलं ते विकलं पण. दुसऱ्यामध्ये मी दाखवते तुम्हाला बघा की एक लहान लहान मुलं जी काय करतायत टेक्नॉलॉजीमध्ये रोबोटिक्स वगैरे तुम्ही ऐकलं असेल, रोबोटिक्स बद्दल काय घेत आहेत, प्रशिक्षण घेत आहेत. त्याच्यामध्ये माझं बॅकग्राऊंड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आहे, पण मला जे माहित नव्हतं, जे छोट्या छोट्या गोष्टी कॅपॅसिटर म्हणा, हे म्हणा, हे फक्त मी काय केलेलं सांगा थेरॉटिकल बघितलेलं आणि कुठेतरी आपली प्रॅक्टिकल व्हायची. पण ही मुलं त्याच्यामध्ये तज्ज्ञ झालेली आहेत. त्यातनं म्हणजे ते थेरॉटिकली नाहीये तर ते प्रॅक्टिकली सांगतात. सेन्सर म्हणजे काय, मोटर काय आहे, सेन्सर स्टेपर मोटर काय आहे, हे ती काय करू शकतात, सांगू शकतात. त्यामुळे मी काय म्हणू शकतो की मुलामध्ये क्षमता खूप आहे, पण त्यांचं आपण काय करतो ती क्षमता पूर्णपणे वापरत नाहीये. इथे मी 2 फोटो दिले आहेत बघा. हे मुलं काय करतायत, ताग वगैरे विकतायत. त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी मार्केटिंगसाठी काय केलंय बघा, तर एक आपल्या बरोबर एक माईक घेतलेला आहे. फोटो यायला थोडासा वेळ लागतोय. तर दुसरी गोष्ट त्यांनी काय केले, त्यांच्याकडे जे टोप्या होत्या, डोक्यावर त्यांनी टोप्या घातलेल्या आहेत, तर त्या टोप्या सुद्धा त्यांनी काय केल्या, कशा बनवायच्या त्या काय केल्या गुगलच्या सहाय्याने शोधून काढल्या आणि त्याच्या सहाय्याने काय केलंय मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे ताक बनवलेलं काय केलेलं आहे, विकलेलं आहे. नंतर अनेक फोटो मी तुम्हाला दाखवतोय, त्याच्यामध्ये सुद्धा रोबोटिक्स रिलेटेड मुलं काय घेत आहेत,
नॉलेज घेत आहे. तर आता माझे अनुभव मला शेअर करायला आवडेल. तर तंत्रज्ञानाचा वापर केलेले विद्यार्थी सध्या काय करतायत किंवा कशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून ते काय झालेलं आहे, सक्सेसफुल झालेलं आहे, हे मला काय करायचं आहे, तुम्हाला दाखवायचं आहे. तर पहिला आपल्याला काय बघतोय आपण, की मी माझे अनुभव सांगतोय, की एक 10वी नापास झालेला विद्यार्थी, 10वी नापास झालेला विद्यार्थी जनरली आपण काय म्हणतो, की त्याला आपण बाजूला काढणार. तुला काय बाबा जमणार नाही, तू परत परीक्षेला बसू नको किंवा काय करू नको. परीक्षेला बसला तरी पास झाला तरी काय होऊ शकेल, तो पुढे जाईल याची कोणी काही करणार, म्हणजे आपण त्याला दुर्लक्षित करत असतो. पण तोच जर विद्यार्थी टेक्नॉलॉजी बद्दल त्याला खूप आवड होती, त्याने काय केलं, की टेक्नॉलॉजी मध्ये काय केलं, नॉलेज घेतलं, अनुभव घेतला आणि सांगायला आनंद वाटतो, की तो खेडेगावातला असून एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम करतो आणि त्याच्या हाताखाली दुर्दैव हे आहे, की आपल्या एज्युकेशन सिस्टीम मधून बाहेर पडलेले प्रॉडक्ट म्हणतो मी त्यांना, विद्यार्थ्यांना प्रॉडक्ट म्हणूया, की ते काय करतायत, तर त्याच्या हाताखाली काय करतायत, काम करतायत. त्यांनी नंतर काय केली, ओपन युनिव्हर्सिटी मधनं एक डिग्री हासिल केली. कशासाठी, कोणतरी काहीतरी विचारायचा, तू काय झाला, 10वी फेल झालेला विद्यार्थी सांगणं हे कठीण असतं. त्यामुळे त्याने काय केलं सांगा, म्हणजे त्या बीए डिग्री काय केली त्यांनी हासिल केली. म्हणजे जर तो आपण त्याला बाजूला काढलं असतं ना, तू बाबा हे करू नको, तर तो काय झाला नसता, सक्सेसफुल झाला नसता. कारण आपल्या एज्युकेशन सिस्टीम मधून बाहेर पडला. पण त्यांनी जेव्हा नॉलेज घेतलं, कॉम्प्युटरचं नॉलेज घेतलं, डीटीपीचं नॉलेज घेतलं आणि नंतर तो विकसित गेला आणि त्याच्यामध्ये तो काय केला, बाहेरच्या देशांना सुद्धा तो काय देतो, आता व्हिजिट देत असतो. आणि त्याच्या आता जर तो आपल्या समोर आला तर तो एकदम काय दिसतो, स्मार्ट दिसतो. दुसरं एक मी तुम्हाला सांगायला आवडेल, की स्वरा ही मुलगी आहे, 4थीतली मुलगी आहे. ती काय करते, आता या क्षणी पायथॉन नॉलेज शिकते. पायथॉन हे प्रोग्रामिंग नॉलेज आहे आणि जी जर तुम्ही बघितली तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला काय केलेलं आहे, चालू केलेली आहे, सुरू केली, यंदापासूनच चालू केलेलं आहे. गोव्यामध्ये तर 11वी-12वीला यंदापासून त्याने इंट्रोड्यूस केलेलं आहे. आणि ती प्रोग्रामिंग नॉलेज ती काय घेते, आता या वयामध्ये घेते. कारण आपल्याला माहित आहे बघा, फ्युचरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स वर खूप काय काय येतोय आणि दुर्दैवाने आपली मुलं त्याच्यासाठी तयार नाही आहेत. मग आपण काय म्हणतो, की ग्रॅज्युएट झाल्यावर नोकरी मिळत नाहीये, पण त्याच्याकडे कौशल्यच नाहीये. तर कौशल्य हे अशा प्रकारचं नॉलेज ती घेते. आणि वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे काय, तर त्या ग्रुपमध्ये डिप्लोमा झालेले ओल्डर काय आहेत, स्टुडंट आहेत, ते पण त्याला काय करतात, ती त्याला मदत करते. आणि ती एवढी आहे, की तिचं लॉजिक एवढं परफेक्ट झालेलं आहे, की पटपट पटपट ती काय करू शकतो, सोडवू शकतो. म्हणजे याच्यावरनं सुद्धा तुम्हाला कल्पना येईल, की लहान मुलं सुद्धा कुठलंही नॉलेज घेऊ शकतात जर त्यांना आवड असेल तर. कारण आपण काय करतो, 4थीत आहे ना, तू 5वीचं मॅथ्स वगैरे काय शिकायचं नाही, ते तुला जमणार नाही, अशा प्रकारे आपण त्याला काय करत असतो, बाजूला करत असतो. पण कुठल्या विद्यार्थ्यामध्ये कुठली क्षमता आहे ती आपल्याला नक्कीच काय करावे लागेल, बघावे लागेल. दुसरा आपल्याला नवनीत नावाचा एक खेडेगावातला विद्यार्थी आहे. तर तो काय करतोय, तो पण काय करतो, वेगवेगळे काय काय करत असतो. त्यांनी काय केलंय, स्वतःचं युट्यूब चॅनल बनवलेलं आहे. तो पण पायथॉन शिकतोय. आणि त्यांनी काय केलंय वेगळं, तर त्यांनी स्वतःचं युट्यूब चॅनल बनवून तो लोकांना शिकवतोय पायथॉन. म्हणजे किती डोकं त्यांचं चालतंय बघा. या वयामध्ये त्यांनी काय केलंय, स्वतःचं युट्यूब चॅनल बनवलं झालं. मी सुद्धा सांगतोय, की मला सुद्धा युट्यूब चॅनल बनवताना थोडासा प्रॉब्लेम झालेला 2-3 वर्षापूर्वी. तेव्हा तो काय करायचा, तो हा मुलगा जर करू शकतो, म्हणजे त्यांची बघा शिकण्याची क्षमता किती असते याच्यावरनं तुम्हाला जाणीव होऊन जाईल. तिसरा विद्यार्थी आहे बघा, चौथा योगेश नावाचा विद्यार्थी आहे. त्याचे आई वडील काय म्हणतात, त्याला मॅथ्स सायन्स वगैरे इंटरेस्ट नाही वाटत आहे, तो पास होतो, त्याला पाहिजे तितके मार्क्स काय होत नाहीये, मिळत नाहीये. मग त्यांनी काय केलं सांगा, त्यांनी काय केलं, त्याला एखादं समजा सेन्सर म्हणजे काय, मोटर म्हणजे काय, अशा प्रकारचं नॉलेज दिल्यावर त्यांनी स्वतः काय केलं सांगा, एक असं मॉडेल बनवलं, की तुम्ही खुर्चीवर बसल्यावर तुमचा फॅन चालू होणार आहे आणि खुर्चीवर उठल्यावर तुमचा फॅन काय होतो, ऑटोमॅटिकली बंद होणार आहे. हे जर तुम्ही बघितलं ना, तर डिग्री डिप्लोमा होल्डर जे बाहेर पडतात त्यांना सुद्धा जमणार नाही. ते लॉजिक त्याने काय केलं, त्याच्यातलं शिकलंय आणि अशा प्रकारे त्याने काय केलं, त्याच्यामध्ये सक्सेसफुल मिळवलं. दुसरं मला तुम्हाला आणि एक सांगायला आवडेल, की सिंधुदुर्गामध्ये केनी नावाची मॅडम आहे. केनी मॅडम, अगोदर तिला काय केलं जायचं, की वेडी केनी मॅडम म्हटलं जायचं. ती काय करते, तर वेगवेगळे असे प्रोग्राम करत असते लहानपणी. म्हणजे ती कणकवलीच्या एरियामध्ये राहते आणि वेगवेगळे सायन्स रिलेटेड ऍक्टिव्हिटी ती करत असते. तर त्याचा उद्देश काय असतो, की तुम्ही चला शाळेतनं बाहेर आल्यावर काय करा, ऍक्च्युली फील्डवर चला आणि सायन्स शिका. कारण सायन्स हा सब्जेक्ट असा आहे, की तुम्हाला शाळेमध्ये नाही शिकता येणार. तर त्याच्यासाठी शिकण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तिथे जावं लागेल. तिचेच काय करत असतात, वेगवेगळे प्रकारचे. एक तुम्हाला तिचा सायन्सचा उपक्रम मला सांगायला आवडेल,
की मॅनेजमेंट मुलं कशा प्रकारे करू शकतात. तर मॅनेजमेंटसाठी त्यांनी काय केलं, तर ते बाजार भरवले जातात. आता बहुतेक ठिकाणी सगळ्या शाळेमध्ये बाजार भरवले जातात. पण याचा विशेष काय ते मला सांगायला तुम्हाला आवडेल, की बाजार भरवण्यासाठी जागेपासून परमिशन पासून काय काय करावं लागणार हे त्यांचं तेच मॅनेज करतात. तू हे काम कर, तू हे काम कर, अशा प्रकारे ते मॅनेज करतात. परमिशन घेणं किंवा आणि काय करणं, जे जे कामं वाटून घेतात आणि सक्सेसफुल बनवतात. हे त्यांनी खरेदी पण स्वतःच जातात, त्यांच्यावर पालक नाही जात आहे, तर स्वतः जात आहेत. म्हणजे त्याच्यावरनं त्यांना काय समजतं सांगा, नफा तोटा याबद्दलची माहिती त्यांना मिळते. हा उपक्रम खरोखरच काय, त्यामुळे त्यांना काय वाटतंय की फ्युचरमध्ये जाऊन कुठली मॅनेजमेंटची डिग्री घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटत नाही. कारण मॅनेजमेंटची जे डिग्री घेतलेलं आहे ते पुस्तकामधली सगळी माहिती त्यांना दिलेली असते आणि रिअल लाईफमध्ये खूप काय 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 वेगळं आहे. आता मला पालकांना विनंती करायची आहे की माझी विनंती काय आहे, तर जनरली तुमचं मूल हे हुशार नाही असं नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना काय करू नका की त्यांना किती मार्क्स पडले याच्यावर जाऊ नका. तर त्याच्यासाठी माझं उदाहरण मी तुम्हाला सांगेन. माझा 12 वर्षाचा मुलगा, ज्याला मी काय केलेलं, चौथीतनं शाळेतनं बाहेर काढलेलं. तर 4थी 5वी पासून त्याने काय केलं चालू, की आपला प्रोग्रामिंग रिलेटेड, कारण त्याला टेक्नॉलॉजीमध्ये खूप काय होता, इंटरेस्ट होता. त्या टेक्नॉलॉजी बद्दल मी त्याला सांगायला सुरुवात केली. त्यांनी असं काय ज्ञान आत्मसात केलेलं आहे की तो आता मला गाईड करू शकतो. 12 वर्षाचा मुलगा मला टेक्नॉलॉजी बद्दल माहिती देतोय. इव्हन तुम्ही जर बघितलं तर आजची मीटिंग जी आहे त्याच्यासाठी जे जे काय करायचं असेल तो स्वतः करतोय. मी त्याच्यामध्ये लक्ष पण घालत नाहीये. एवढा म्हणजे मुलंही काय सांगा हुशार आहेत. त्यामुळे तुम्ही काय गैरसमज करून घेऊ नका की तुम्हाला जर मार्क्स कमी पडले याचा अर्थ तो जीवनामध्ये यशस्वी होणार नाही. अशा प्रकारची कोणतेही गैरसमज तुम्ही कृपया काय करून घेऊ नका. तर इथे मी तुम्हाला दाखवतोय बघा, 2 फोटो दाखवतोय. बहुतेक फोटो यायला थोडासा वेळ लागतो नेटमुळे. तर अगोदर काय होतंय, अगोदर म्हणण्यापेक्षा काही वर्षापूर्वी एज्युकेशन सिस्टीम कशी होती, तर पुस्तकाच्या सहाय्याने शिकवलं जायचं. आता आपल्याला काय करावं लागणार, टॅब वापरावे लागतात, मोबाईल वापरावे लागतात किंवा लॅपटॉप वगैरे आपल्याला काय करावं लागतं, वापरावं लागतं. तर थोडंसं हे होते बघा, स्क्रीनवर यायला प्रॉब्लेम होतोय नेटमुळे. तर दुसरं मी तुम्हाला वाचून दाखवते. तिथे एक मी काय दिलेलं आहे, जॉर्ज कोरस नावाचा माणूस आहे. त्याने काय म्हटलंय की टेक्नॉलॉजी विल नॉट रिप्लेस ग्रेट टीचर्स. म्हणजे टेक्नॉलॉजी केव्हाही काय करू शकत नाही, जे टीचर खरेखुरे टीचर्स आहेत त्यांना रिप्लेस करू शकत नाही. पण बट टेक्नॉलॉजी इन द हँड ऑफ ग्रेट टीचर कॅन बी ट्रान्सफॉर्मेशनल. म्हणजे काय करू शकतं, तर खूप काय करू, जर टेक्नॉलॉजी हातात मिळाली शिक्षकाच्या, तर ते काय करू शकतात, खूप काय काय करू शकतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा टेक्नॉलॉजी, कारण ज्ञान असणं हे ठीक आहे, पण जर तुम्हाला टेक्नॉलॉजी जर वापरता येत असेल तर डेफिनेटली तुम्ही ज्ञान काय करू शकणार नाही, दुसऱ्यांना देऊ शकणार नाही. दुसरी अनेक मला गोष्ट सांगायची आवडेल की शिक्षण हे वयावर अवलंबून नाही राहिलंय. त्याच्यासाठी मला एक छोटीशी गोष्ट सांगतोय. एका माणसाची जे 85 इयर्स ओल्ड आहे, आणि जनरली आपण 85 इयर्स ओल्ड म्हणजे काय म्हणणार, त्यांना टेक्नॉलॉजी कशाला पाहिजे वगैरे असं म्हणणार आहे. एक दिवशी सहज माझ्याकडे आले ते. त्यांना एक तिकीट बुकिंग करायचं होतं. त्यांना म्हटलं, आजोबा मी तुम्हाला करून देतो. नाही, मला कॉम्प्युटर द्या म्हणाले. आणि त्यांनी स्वतःचं अकाउंट आहे त्याचं, आणि स्वतःच्या अकाउंट म्हणजे टेक्नॉलॉजी शिकायला तुम्हाला कुठलंही एजचं काय राहिलं नाही, बंधन असं नाहीच आहे. नंतर आपण येणार आहोत. तर शिक्षकाला काय विनंती आहे माझी, तर शिक्षकाने काय करावं, तर जनरली लक्षात घ्या, आपण बदललो नाही तर डेफिनेटली आपण आउटडेटेड म्हणू शकतो. आपण आउटडेटेड होणार आहे. कारण बदल हे करायलाच पाहिजे. आपल्याला येत नाही असं सांगता येणार नाही. कारण अगोदर जी शिक्षण पद्धती होती त्याच्यामध्ये आपण पुस्तकातनं मुलांना नॉलेज द्यायचो. काही प्रॉब्लेम असेल विद्यार्थी तर डेफिनेटली कुठे यायचे, तर शिक्षकांकडेच यायचे. त्यामुळे आपल्याला काय व्हायला पाहिजे, अपडेट व्हायला पाहिजे. अपडेट नाही झालो तर मुलं तुमच्यापेक्षा नक्कीच काय होणार आहे, अपडेट होणारच आहे. आणि टेक्नॉलॉजी तुम्ही शिकूनच घ्यायला पाहिजे. आणि ती डेफिनेटली इवन काही महिन्यापूर्वी म्हणजे मार्चच्या अगोदर मीट वगैरे वापरणं माझ्या पण मनात नव्हतं, पण माझ्या ते अंगलवणी पडलं. मला ते शिकावंच लागलं. कशा प्रकारे वापरायचं ते काय करावं लागलं, शिकावंच लागलं. आणि मी शिकलो नाही तर डेफिनेटली माझा काय झालं असतं, तोटा झाला असता. मी काही दुसऱ्याला काही एक्सप्लेन करू शकलो नसतो. त्यामुळे तुम्हाला काय करावं, शिकावंच लागेल. फ्युचरमध्ये जर बघितलं तर तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं तशा प्रकारचे शिक्षक येण्याची शक्यता काही नाकारता येणार नाही. रोबोट असणार आहे आणि तो काय करणार आहे, शिकवणार आहे. पण आपण आपलं वैशिष्ट्य नक्कीच काय करू शकतो, जपू शकतो.
त्यामुळे मी म्हणत नाही की शिक्षक पूर्णपणे शिक्षण बंद होईल, शिक्षकच नसणार असं मी म्हणत नाही. तुम्ही जर वेगळ्या प्रकारे काहीतरी देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही काय करू शकाल, विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याची ओढा तुमच्याकडे असू शकेल. त्यामुळे हे पण लक्षात ठेवायला हरकत नाही, टेक्नॉलॉजी जास्तीत जास्त आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये जरूर तुमच्या मुलांची तुम्ही मदत घेऊ शकता. कारण अगोदर काय असं मोठं मुलं शिकताना शिकवायची, पण आता वेगळा ट्रेड झालेला की काय झालंय, छोटी मुलं तुम्हाला शिकवू शकतात आणि त्याच्यामध्ये कमीपणा मानून घ्यायची काहीच गरज नाही. नंतर कोरोनामुळे आपल्याला तंत्रज्ञान अगणित संध्या उपलब्ध झालेल्याच आहेत आणि ते सर्वात सामान्य यांना सुद्धा मिळणार. तर आता भविष्यातील शिक्षण कसं असेल त्याच्याबद्दल मी थोडक्यात बोलतो. तर आताची जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये मी एक चित्र दाखवलेलं आहे बघा. तर आपण काय करतो, सगळ्यांना सांगतोय की झाडावर चढा म्हणून सांगतोय. त्याच्यामध्ये आपण झाडावर चढा म्हणण्यापेक्षा प्रत्येकाकडे समजा वेगवेगळी कला आहे, पण आपण त्यांची एकच परीक्षा घेतो. तुला चित्रकार असतील तरी काय करायला पाहिजे, तुला मॅथ्स मध्ये पासच व्हायला पाहिजे, तुला सायन्स समजायलाच पाहिजे. पण भविष्यामध्ये तसं नसणार आहे. तर भविष्यामध्ये आपण काय करणार, स्किल असते, मर्यादा नसणार आहे. तुमच्या स्किल तुम्ही काय करू शकता, परीक्षेसाठी थांबवण्याची गरज नाहीये. तर परीक्षा न देता सुद्धा तुम्ही काय करू शकता, जे सक्सेसफुल होऊ शकता. त्याचं उदाहरण एक मी तुम्हाला देईन. तर तुमच्या मुंबईमधली एक विद्यार्थिनी मालविका जोशी नावाची, ज्यांनी काय केलंय 7वी नंतर शिक्षणच घेतलं नाही. तिचा इंटरेस्ट होता तो कशामध्ये होता, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आणि मॅथ्स मध्ये होता. तिची आई आपल्यासारखी मध्यमवर्गीय होती, तर त्यांनी निर्णय घेतला की तिला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर आपण काय करूया, त्याला त्याबद्दलचं नॉलेज देऊया. तिने 10वी 12वीची परीक्षा न घेता सुद्धा नॉलेजच्या जीवावर MIT सारख्या अमेरिकेतील एका संस्थेमध्ये काय मिळालोय, ऍडमिशन मिळालोय. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला काय असणार आहे, सर्टिफिकेट पेक्षा मला वाटतं की नॉलेज किती आहे काय असणार, किमान असणार आहे. त्या दृष्टीने नॉलेजला जास्त महत्व द्या असंच मी तुम्हाला सांगेन. आणि मी वेळ झाल्यामुळे थोडक्यातच काय करतोय, घेतो. मी परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो. परब मॅडमना सुद्धा मी धन्यवाद देतो. त्याच्यामुळे मला ही संधी तुमच्या पुढे येण्याची मिळाली. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. आपण कार्यक्रम सुरू केल्यानंतर एक 10 मिनिटाच्या मधल्या व्यत्ययामुळे हा कार्यक्रम आपण पुढे 10 मिनिटं अजून घेऊ शकतो. जर पालकांकडून शिक्षकांकडून काही प्रश्न येत असतील तर त्यांनी प्रातिनिधिक 2 प्रश्न विचारावेत अशी मी सर्वांना विनंती करते. हॅलो हॅलो. हॅलो, आवाज येतोय मॅडम? येतोय सर, आपलं नाव सांगा. हा, आवाज येतोय आपला, नाव सांगा सर. हो, हा, माझं नाव हितेंद्र ठाकूर. स्वामी श्यामानंद हायस्कूल मध्ये मी शिक्षक आहे. आता जे सरांनी विवेचन केलं, आता नवीन जे शैक्षणिक धोरण येते 470 पानांचा ड्रॉप आहे, तो या धर्तीवरच आधारित आहे. परंतु मला प्रश्न असा पडलेला आहे, यात विद्यार्थी, शिक्षक, पालकांची मानसिकता कशी बदलावी? धन्यवाद मॅडम. हॅलो, हा येतो, आवाज येतोय ना माझा? ओके. हो, येतोय. हे आम्ही मानसिकता बदलण्याचे प्रयत्न म्हणाल ना, तर आम्ही वेड्यासारखं 10 वर्ष काम करतोय. आम्ही कोणाची मानसिकता बदलण्याचा प्रयत्नच केला नाही. मानसिकता हळूहळू लोकांची, विद्यार्थ्यांची, पालकांची काय लागली आहे, बदलायला लागली आहे. तुम्ही कोणाचे प्रयत्न करू नका, ऑटोमॅटिकली. आता बघा, तुम्हाला हे मीट, गुगल मीट वगैरे सगळं शिकावंच लागलं. ती गरज आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली काय होणार आहे, गरज निर्माण होणार आहे. कारण त्या प्रकारे संध्या तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे गरज म्हणून मानसिकता तुम्ही बदलायला गेला तर शक्यच नाहीये. कोणाची मानसिकता तुम्ही कारण आपण काय करतो, तर प्रवाहाबरोबर जाण्याचा प्रयत्न करतोय. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाण्याचा केव्हा प्रयत्नच करत नाही. त्याच्यामध्ये जरी फायदे असेल तरी आपण त्याच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करत नाही. कारण आपल्याला काय वाटतं की आपण प्रवाहाबरोबर राहायला पाहिजे. त्यामुळे कृपया माझं तर मत आहे की तुम्ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्नच करू नका. ऑटोमॅटिकली मानसिकता काय होणार आहे, पालकांची, विद्यार्थ्यांची नक्कीच तयार होणार आहे. धन्यवाद सर. ठीक आहे, आपण अजून एखादा प्रश्न घेऊ शकतोय? Madam? Yes, ma'am, tell your name first. I'm Mrs. Lata Kulkarni, Vikas Junior College. Yes, ma'am. सरांनी ते सांगितलंय की
he has used this social status, type of school is a social status. राईट. आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये all the schools are going to be almost having the same curricula and the same syllabus. So what does he have to say about this? Madam, you please put it in Marathi and tell him. Yeah, he can answer, ma'am. अंगम सर, मॅडम मला आपल्याला प्रश्न क्वेश्चन आहे तुला नाही क्वेश्चन समजला नाही सेम करिक्युलम वापरतात म्हणजे ऍक्च्युली काय म्हणायचंय त्यांना हा कुलकर्णी मॅडम आपण सांगा परत. सर आता सिलेबस सगळीकडे सेम होणार आहे ना, वन नेशन वन एज्युकेशन होणार आहे. हा हा तर ह्या वन नेशन वन एज्युकेशन मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची क्षमता आपण सेम कसं ठेवणार आहे सर? प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळीच असते ना. नाही पण मला काय म्हणायचं की प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते ठीक आहे. मग आपल्याला काय करायचंय तर बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे आताच्या नवीन याच्यामध्ये काय केलंय त्यांनी की पहिल्यांदा क्षमता ओळखण्यासाठी बहुतेक काहीतरी 3-4 वर्ष घेतली जाणार आहेत असं मला तरी वाटतंय आणि त्याच्यानंतर त्याने निवडावं की आपल्याला कुठला सब्जेक्ट कशामध्ये इंटरेस्ट आहे. कारण बहुतेक फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा काय केलं जातं इव्हन तुम्ही आयसर नावाची संस्था आहे ना तिथे पण काय केलं जातं की पहिल्या वर्षी तुम्हाला सगळे सब्जेक्ट दिले जातात नंतर तुम्ही ठरवा की कुठल्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे तो. आता कसं आहे बघा सगळ्यांना सेम सब्जेक्ट दिला तर तुम्ही शिकायलाच पाहिजे. तर मला वाटतं की पॉलिसीमध्ये तसे काहीतरी आहेत. मी संपूर्ण पॉलिसी नाही हे केली वाचली पण मला तर वाटतं तसं काहीतरी आहे आणि तसं असायला पाहिजे या मताचा मी आहे. आणि सर अजून एक प्रश्न आहे. आज मॅडम या यू कॅन. मातृभाषेतनं शिक्षण व्हायला पाहिजे अप टू फर्स्ट अँड सेकंड स्टँडर्ड असं सांगितलंय सर. बट नाव बिंग अ साऊथ इंडियन हाऊ कॅन आय टेक ओनली मराठी ॲज माय लँग्वेज? प्रॉब्लेमच आहे की माझं तर स्पष्ट मत आहे की मराठीत हे मातृभाषेतनं शिक्षण व्हायला पाहिजे. कारण मातृभाषेतनं जेवढं आकलन होतं ना तेवढं कुठल्याच लँग्वेजमध्ये आपलं होऊ शकत नाही. कारण एखादी संकल्पना परफेक्ट होण्यासाठी मातृभाषा ही हे आहे आणि जर तुम्ही बघितलं ना तर बहुतेक देशामध्ये मातृभाषा वापरली जाते. इव्हन तुम्ही जपानमध्ये घ्या जपानमध्ये संपूर्ण जापानीज मध्ये शिक्षण झालं. आपल्यामध्ये इंडियामध्ये प्रॉब्लेम काय तो बहुभाषीय देश असल्यामुळे आपल्याकडे काहीतरी हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपल्याला याच्यावर सोल्युशन मी तर काही सांगू शकणार नाही पण जास्तीत जास्त काय करायला पाहिजे की मातृभाषेचं शिक्षण झालं तर डेफिनेटली त्याचा फरक म्हणजे इफेक्ट चांगला होतो असं माझं तर मत आहे. बरोबर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. ठीक आहे. पांगण सर, शिक्षकांनी प्रश्न विचारलेले आहेत. एक आपल्या पूर्ण व्याख्यानाचा एक विचार केला तर एक गोष्ट ध्यानात येते. मध्ये तुम्ही 2 उदाहरणं दिलीत की 4थीच्या विद्यार्थ्याला त्या आईने बाहेर केलं म्हणजे शाळा बंद केली आणि तिच्या आवडीच्या विषयाचं शिक्षण सुरू केलं किंवा तुम्ही स्वतःच्या मुलाचं उदाहरण दिलं तर त्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने हे कितपत योग्य आहे त्याबद्दल तुमचं मत हवंय. जसं विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढणं त्याला स्टेज डेअरिंग येणं या सगळ्या गोष्टी शाळा शिकवत असते. त्यामुळे आम्ही सगळे शिक्षक आहोत त्यामुळे एकच मुद्दा थोडासा आम्हाला थोडा वेगळ्या प्रकारचा वाटला. हा माझा सर्व शिक्षकांच्या वतीने एक प्रश्न आहे तुम्हाला. त्यानंतर आपण समारोपाकडे वळायचंय तर तेव्हा तुमचं माझं मत काय माहिती बघा व्यक्तिमत्व विकास हा समाज आम्ही काय करतो बघा आमचा एक ग्रुप तयार केलेला आहे. जनरली काय होतं बघा शाळेमध्ये आता परिस्थिती मला राग येऊ नये मी काय सांगतो मी स्पष्ट बोलतोय. शाळेमध्ये आता काय होते बघा बहुतेक शाळेमध्ये की ओढा कुठे असतो जास्त विद्यार्थी येतात तिथे ओढा असतो. त्यामुळे जास्त शिक्षक जास्त विद्यार्थी असतात त्यामुळे तिथे प्रत्येकाला हे मिळत नाही. मी तर अनुभव असा घेतलेला मी ज्या शाळेमध्ये मुलाला घातलेलं त्या शाळेमध्ये मला असा अनुभव यायचा तो 8 वाजता शाळेमध्ये जायचा मध्ये फक्त 5 मिनिटं त्यांना काहीतरी बाहेर सोडायचे आणि परत तो 1:30 वाजता सुटला की घरी यायचा. म्हणजे त्याला कुणाबरोबर बोलायला वगैरे यायचा आणि प्रत्येकाला चान्स नाही मिळू शकत. शाळा देऊ शकत नाही हे पण ठीक आहे पण प्रत्येकाला चान्स नाही मिळू शकत. आता जर तुम्ही बघितलं व्यक्तिमत्व विकास कसा करावा लागेल आपल्याला तर आम्ही आमचा ग्रुप बनवलेला आहे. आता इव्हन मी मगाशी तुम्हाला फोटो दाखवलेत ना त्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये 3रीतला पण विद्यार्थी दिसणार आणि ग्रॅज्युएट झालेला पण विद्यार्थी असतात आणि त्याच्यामुळे मला वाटतं की वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये राहिल्यामुळे त्यांचं अंडरस्टँडिंग पण बेस्ट असतं. त्यामुळे मला वाटतं की व्यक्तिमत्व विकास असा येत नाही
आणि त्याला आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पण देत असतो. इव्हन तुम्हाला सांगतोय, त्याने स्वतःचं चॅनेल बनवलेलं आहे, तो लोकांना एक्सप्लेन करतो. काय प्रॉब्लेम असेल तर तो काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, जेणेकरून माझा फोकस काय, मी शाळा कुणालाही सांगत नाही की सोडा म्हणून, कारण मला काय पॉसिबल आहे, कारण माझं तिथं माझं बॅकग्राऊंड तसं आहे, मी त्याला शिकवू शकतो. पण प्रत्येक पालकाला नाही शिकवू शकणार, की प्रत्येक पालक असा नाही ग्रुप बनवू शकणार. त्यामुळे माझं हे मत आहे की व्यक्तिगत विकास मुलाचा होऊ शकतो जर पालक तेवढे कॅपेबल असेल आणि आजूबाजूला तुम्हाला तसं वातावरण असेल तर नक्कीच व्यक्तिगत विकासाला काही प्रॉब्लेम येता कामा नये असं माझं मत आहे. थँक्यू सर. तुमचा शेवटचा मुद्दा अगदी बरोबर होता की आजूबाजूला तसं पूरक वातावरण असेल तर शाळेला पर्याय राहू शकतो. हा, कोणी बोलतंय का? हॅलो, बोला. मी एरागी सर बोलतोय. लक्ष्मीकांत सरांनी एरागी जे सर. आन्सर दिलं ना, हा. मला त्याच्यामध्येच ऍडिशन करायचंय की जेव्हा कुठले पण म्हणजे ते आपले करिअर निवडतात तेव्हा जेव्हा ते सक्सेसफुल होतात ना, लोक त्याच्या आजूबाजूला त्याला बाकी काही येत बघत नाही, फक्त त्याचं करिअर कसं टॉपला गेलंय ना त्याच्यावरच लक्ष देतात. आता सचिन तेंडुलकरला कोणी विचारत नाही की तू 12वी फेल आहे, त्याच्यानंतर हरभजन सिंगला कोणी सांगत नाही की तू 8वी पासच आहेस. ओके, ज्यावेळी ते करिअर मध्ये पुढे गेलेले असतात ना, तेव्हा बाकीचे सगळे त्यांच्याविषयी जेवढे पण हे असतील, म्हणजे त्यांनी शिक्षण असेल बाकीचं असेल, त्याचा कोणी विचारच करत नाही आणि त्यांचं जे मेन काम आहे ना त्याच्याकडेच लक्ष दिलं जातं. आणि मला याच्यामध्ये ऍड करावं लागेल मॅडम, मला वेळ 2 मिनिटं बोलतो. याच्यामध्ये समजा एखादा विद्यार्थी खेडेगावात असतो बघा, तो काय करत नाही, तो शाळेत जातो, शाळेत आहे सगळं आहे, पण जेव्हा तो खेडेगावात असतो तेव्हा तो पुढे काय यायला बघत नाही, पुढे यायला त्याला हे नसतं, डेअरिंग नसतं. पण तोच विद्यार्थी जेव्हा शहरामध्ये जातो तेव्हा त्याला ते डेअरिंग निर्माण होतं. लक्षात येते काय ते, म्हणजे वातावरण जर तुमचं असेल तर डेफिनेटली कुठलाही विद्यार्थी कुठे व्यक्तिगत विकास नक्कीच करू शकतो असं मला तरी वाटतं. ठीक आहे, धन्यवाद सर. आजच्या दोन्ही मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानानंतर हा, सांगा सर, नाव सांगा. आपण कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न घेतोय. त्यानंतर मी दोन्ही वक्त्यांचे ईमेल आयडीज आणि नंबर आपल्याला देईल आपल्या सर्व स्टाफसाठी, तुम्ही त्यांना विचारू शकता. मॅडम, हा बोला सर. विचारा, नाव सांगा सर. किशोर मराठे, विकास हायस्कूल विक्रोळी. बोला सर. सरांनी आता जो मुद्दा घेतला त्याच्याच अनुसरून आहे की आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये शिक्षक किती टेक्नोसेवी होतो आणि आज आपण किती टेक्नोसेवी झालो हे प्रत्येकाला आपल्याला स्वतःला माहिती आहे. प्रत्येक जण लेक्चर घेत आहे, म्हणजे आपण ते अडॅप्ट केलेलं आहे किंवा आपलं अडॅप्टेशन होत आहे. तसं मध्ये जे आता नवीन शैक्षणिक धोरण आहे शैक्षणिक धोरणानुसार असं अडॅप्टेशन त्यांचं करता येईल अशासाठी काही उपाय सांगू शकता का? आपोआप अडॅप्टेशन जसं आपलं झालं तसं सर काही सांगू शकता त्याबाबत? हॅलो, हा सर, समजला प्रश्न? प्रश्न तुमचा जरा थोडा एक झाला, म्हणजे ब्रेक होते आवाज थोडा, त्यामुळे नक्की असं म्हणलं. थोडक्यात मला समजलं बघा. मला वाटतं की म्हणजे आता नवीन टेक्नॉलॉजी तुम्ही अडॉप्ट कशी करणार, तर मी तुम्हाला सल्ला देईन, तुमच्या घरात मुलं आहे ना, मुलाला तुम्ही तुमचा शिक्षक बनवा. डेफिनेटली तुम्हाला काय करणार, तो अडॉप्ट कसं करायचं ते शिकवणार आहे. आणि मला सांगायला गर्व वाटतो, मला मुलगा माझा शिकवतोय, सगळं मला काय करतोय, मुलगा मला शिकवतो. त्यामुळे मला तर वाटतं की प्रत्येकाने आपल्या मुलाला गुरु मानलं तर खूप काय अडॉप्ट करणं आपल्याला टेक्नॉलॉजी नक्कीच शक्य होईल. धन्यवाद सर. धन्यवाद मराठे सर. मेगा मॅडम 1 मिनिट, 1 सेकंड बोलू. मेगा मॅडम, ठीक आहे. गीता बालचंद्रन मॅडमचा आपण शेवटचा प्रश्न घेतोय आणि हा आपला शेवटचाच आहे, कारण आपले अनेक सेक्शन्स असतात, त्या सगळ्या HMs नंतर आपापल्या सभा घ्यायच्या असतात. हा सगळा आता ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यापासून आपलं शेड्यूल सगळं बदललेलं आहे. प्रत्यक्षात आपण जेव्हा भेटत होतो शाळा सुरू असताना तेव्हा फिजिकल मीटिंग व्हायच्या आणि सगळ्या सभा वगैरे आपल्याला कॅरी फॉरवर्ड करत होतो. पण आता सगळ्यांचं रात्रीचं शेड्यूल परत वेगळं झालेलं आहे. त्यामुळे मी नम्र विनंती करेन सर्व शिक्षकांना, मी तुम्हाला त्यांचे ईमेल आयडीज देईन. गीता मॅडम, युअर क्वेश्चन इज लास्टेस्ट वन. Yes, madam. Question about Yeragi sir, what he said now, अभी जो बोला था
टैलेंट होगा तो सचिन तेंदुलकर का कोई पूछता नहीं, लेकिन कितना भी टैलेंट होने दो हमारे पास, एक क्वालिफिकेशन होगा ना, उसका वैल्यू तो अलग ही होता है। ऑस्कर अवार्ड मिलने के बाद भी AR रहमान बोल रहे थे मुझे एक डिग्री होता तो, सुशांत राजपूत भी ऐसा बोल रहे थे मुझे वो डिग्री कंप्लीट करने को होता तो ऐसा एजुकेशन का इम्पोर्टेंस है, साथ साथ में टैलेंट भी वो साइड में जाना चाहिए. राईट मॅडम. माय क्वेश्चन वर ऑल्सो फोकसिंग सेम मॅडम, की भविष्यात शिक्षण आणि पदवी आणि ते सहशालेय शिक्षण अर्थात को एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, किंवा शालेय वातावरणातलं सामाजिक वातावरणातलं शिक्षण, या सगळ्या चर्चेमध्ये आपल्या सगळ्या शिक्षक वर्गांनी खूप छान सहभाग घेतला, त्यासाठी मी त्यांची ऋणी आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना मी आदरणीय निलिमा पाठक मॅडमना विनंती करेन की त्यांनी संस्थेतर्फे सगळ्यांचे वोट ऑफ थँक्स द्यावेत. निलिमा पाठक मॅडम. पाठक मैडम. यस मैडम, यस आई एम देयर. सभी गुरुजनों को मेरा नमस्कार, प्रणाम, गुड इवनिंग टू एवरीबॉडी. I thank the organizers first of all of this program to choose me to express the vote of thanks for this program. Now, Vidya Vikas Shikshan Samstha Vikhroli व Swami Shamanand Shikshan Samstha Ghatkopar. Am I audible, madam? Yeah, ma'am. I can hear you. Listen. I don't know, the camera must be some problem. You have not started. No, madam. Yeah. It's okay as long as I reach. Okay. विद्या विकास शिक्षण संस्था विक्रोली व स्वामी शामानंद शिक्षण संस्था घाटकोपर द्वारा आयोजित आज के गुरुवंदन कार्यक्रम का समारोह जो था वो हमारी स्वर्गवासी CEO श्रीमती आदरणीय विद्या परशुराम राउत जी को समर्पित रहा है. मैडम आज हमारे बीच प्रत्यक्ष रूप से भी नहीं है, लेकिन वो एक ध्रुव तारे की तरह हमारा मार्गदर्शन करती रहती है. इसके लिए ये हमारा सौभाग्य है. और हमारे संस्था के चेयरपर्सन श्री राउत सर, he is always the backbone, the supporter, and his honorable achievement are no barriers for him to reach to us and inquire and support us for our progress also. Sir has, even age is not the barrier for sir. Sir ने उम्र को भी तमाम हरा दिया है. वो अभी तक अपने जो he is I think plus 80, लेकिन सर की जो उत्साह है, प्रोत्साहन हमको मिलता है, उससे उसका सौभाग्य भी हमें प्राप्त हुआ है और उसी का नतीजा है जो आज हमारा ये कार्यक्रम आयोजित हुआ है. The Secretary of our organization, of our institution, Dr. Vinay P. Raut, is a dynamic young personality, and this is for him, every step is just a step, and for him he aims at, I have to reach miles, I have to cover miles still ahead. He walks according to that slogan. मुझे और कई किलोमीटर मीलों आगे गुजरना है, मंजिल अभी काफी दूर है. बस इसी के हेतु और इसी के मद्देनजर श्री विनय राउत जी चलते हैं और वो हमारी प्रेरणा है. The Deputy CEO of our institution, Shri Sudhakar Rokle sir. Rokle sir has always been very supportive. वो हमारे लिए एक मार्गदर्शक ही नहीं, मैं कहूंगी कि एकदम मित्र की तरह हमारा मार्गदर्शन करते हैं, मधुर वाणी में हमें समझाते हैं. सर का आभार, जो वो सदा हमारे साथ हैं और इस कार्यक्रम में भी उनका सहयोग रहा. I thank Srimati Kanika Dalal madam for introducing all the glory and fame
of our late CEO विद्या राउत मैडम जी की जो भी कुछ उपलब्धियां थी उनको हम तक अवगत कराने में और हमें उसके द्वारा प्रेरणा देने में उनका दलाल मैडम के लिए बहुत बहुत धन्यवाद। I thank the two vital speakers of today, मेघना जोशी मैडम। आपकी जो बोली थी वो इतनी मंत्र मुग्ध हुई है, ये मैं दिल से कह सकती हूँ। आपने जो भी कुछ मराठी में कहा, आपके एक एक शब्द एकदम मधुर बन करके हमारे पास पहुंच रहे थे। तो मैडम मैं आपसे बस यही कहूंगी कि आपने अपने व्याख्यान को, अपने अनुभवों को मोती बना करके अपनी मधुर वाणी में पिरो करके हम तक पहुंचाया है। हम खुशनसीब हैं कि हम इस माला को गहना बनाकर जरूर जीवन में आगे प्रगतिशील रहेंगे। आपका बहुत बहुत धन्यवाद मेघना मैडम। मेघना जोशी मैडम, आपने बहुत अच्छे से मतलब टेकिंग द एक जो प्रायर प्लानिंग भी आपने की, उसको भी मैंने बड़े नजदीकी से देखा है दोपहर को, कि किस तरह से हम लोग चाहते हैं उसको एक सुसज्जित तरीके से लोगों तक पहुंचाना, समाज में पहुंचाना। वो क्रिया भी और वो गुण भी मैंने आपसे सीखा है और हम सब ने सीखा है। मैडम आपको बहुत बहुत आभार। गुरु के सद्गुणों को गहना बना दिया आपने हमारे लिए। Then I thank मैडम, आप you deserve much more praises. श्री भूषण पांगन जी, हमने आपको भी तैयारी करते हुए देखा है और आपसे हम सबसे बढ़िया गुण ये सीखे हैं कि अगर इट इज सेड इन इंग्लिश, एक कहावत है, चाइल्ड इज द फादर ऑफ मैन। हम कभी कभी जीवन पर उस पड़ाव पर पहुंच जाते हैं जब हमें हमारे बच्चों को भी गुरु बना लेना चाहिए। मतलब गुरु के गुण जो होते हैं वो उम्र की मर्यादा में नहीं रहते। गुरु की उम्र नहीं देखी जाती, उनका ज्ञान देखा जाता है। बस यही ज्ञान अमृत मैंने आपसे लिया है और वह गुण पाने के लिए उम्र के छोटे गुरु भी क्यों ना हो, हमें हमारे अहम को नहीं रखना चाहिए, आगे ज्ञान के वरदान को पाने की कोशिश करनी चाहिए। भूषण पांगन सर जी, मैं आपके जो भी कुछ हमसे कहा उसके ये जो धारा थी वो न्यू एजुकेशन पॉलिसी के काफी करीब लगी मुझे। और आपके द्वारा मेरे एक विचार आते थे आपकी बात सुन करके कि जिंदगी में जो कोई कुछ हासिल करता है, हासिल करने वाले विजयी लोग वो होते हैं जो नदी की विपरीत धारा में तैरते हैं। नदी की बहती धारा में तो सभी बह जाते हैं, लेकिन जो कुछ हासिल करना चाहते हैं जीवन में वो सदा नदी की विपरीत धारा में ही बहते हैं और अपनी पूर्ण शक्ति लगा देते हैं। So achievers are those who swim against the flow of the current and they are the true achievers. ऐसे लोग सच में रियल बोलते हैं कि हीरोज होते हैं। सर, आपसे मैंने ये ज्ञान बहुत अच्छी तरह ग्रहण किया है और मुझे बहुत विश्वास है कि जितने लोगों ने आपको सुना होगा, आप दोनों को आज की शाम जरूर वो कुछ ज्ञान वरदान धन अपने साथ लेकर के जाएंगे। आई थैंक श्रीमती स्वाति देशमुख मैडम, हम उन्हें हमारी संस्था की कोकिला भी कहते हैं। शी सिंग्स वेरी ब्यूटिफुल एंड बहुत दिनों बाद मैडम की मधुर वाणी सुनने को मिली। मैडम, आपके स्वागत के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। आई थैंक माई स्टूडेंट Veda Londe. Veda, you've been such a sweet girl as a student, and today also you are equally the same with your smile. We all wish you great laurels in life for the humbleness that you carry with you, for the sweetness that you carry with you, and wish you all the best for everything once again. The organizers of this program
Shri Matthew sir and Shri Uday Kulkarni sir. You both have done a magnificent job to reach to the masses. हम अपने घरों में बैठ करके भी इतने लोगों के साथ हैं, यह एक चमत्कार नहीं तो और क्या है। और इस चमत्कार की छड़ी को चलाने में सक्षम रहे हैं आज के विपरीत मौसम परिस्थिति में भी श्री मैथ्यू सर और उदय कुलकर्णी सर। और आपका बहुत बहुत आभार। सबसे बड़ा आभार है हमारे श्रोतागण, आप सब जो यहाँ उपस्थित रहे। मैं आप सबकी आभारी हूँ कि आपने अपना अनमोल वक्त दिया और इस कार्यक्रम को सफल करने में हमारा योगदान दिया, हमें सहकार्य किया। Those who contribute also are gifted. जो हम देते हैं हमें जरूर उसका अच्छा तोहफा मिलता भी है। एक हाथ दो एक हाथ लो। आपने हम सब ने मिलके समय दिया है और दो महान शिक्षकों ने, दो महान विभूतियों ने हमें ज्ञान दिया है, वरदान दिया है। Thank you once again to each and every person who has been here with us to make this day, this evening, this program a great success. I am sure Madam Raut Madam will continue to be guiding to us. और जब जब हम ध्रुवतारा को देखेंगे कहीं ना कहीं मैडम के दर्शन जरूर करेंगे। आप सबका एक बार और धन्यवाद धन्यवाद। How can I forget Megha Parab madam? Her hard work, her dedication and her full commitment to this program just cannot be overlooked. Lots and tons of thanks to you, Megha Parab madam. Once again, good evening. Have a lovely night. Bye. See you all. This was Mrs. Neelima Pathak, Headmistress of Dr. Babasaheb Ambedkar Vidyalaya. Thank you one and all. थैंक यू मैडम। आपका वोट ऑफ थैंक्स भी बहुत बढ़िया रहा, इसलिए सभी की तरफ से आपको भी बहुत बहुत थँक यू। आपला कार्यक्रम आज इथे संपन्न होत आहे असं मी जाहीर करते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते। पुन्हा एकदा संस्था चालकांचे, आयोजकांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार। धन्यवाद। सबके संदर्भों से मेरे दिल की वाणी बोली है।